नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज आहे पौर्णिमा. आज हनुमान जन्मोत्सव आहे. बघा, आज चैत्र पौर्णिमा शुभ दिवस आहे. हनुमान जयंती आहे. भगवान सत्यनारायण व श्री महालक्ष्मी मातेच्या पूजन व सेवेचा शुभ काळ. आज पहाटे 3:25 पौर्णिमा प्रारंभ होते व उद्या उत्तर रात्री 5:25 समाप्त होते. या कालावधीत व श्री महालक्ष्मीच्या कृपेचा अखंड अनुभव घ्या. तिचा आशीर्वाद मिळतो. कर्ज झाले असेल तर ते लवकर फिटते. घरच्या घरी आज म्हणजे मंगळवारी प्रदोषकाळी सूर्यास्तापूर्वीची व नंतरची 45 मिनिटे म्हणजे प्रदोषकाळ श्री सत्यनारायण पूजन तसेच अगोदरच देवारात शास्त्रोक्त पूजन करून स्थापित केलेले श्रीयंत्र व कुबेर यंत्र पूजन करावे. किमान 16 वेळेस श्रीसूक्त पठण बेलाच्या झाडाखाली बसून उत्तर दिशेकडे तोंड करून पठण करता आले तर अति पुण्यदायी आहे. श्रीयंत्र पूजन व कुंकुमार्चन, श्री ललिता सहस्त्रनाम पठण व श्रीसूक्त पठण करत श्रीयंत्रावर 5 बोटांनी कुंकू व्हावे. श्री कुबेर गायत्री मंत्र पठण करीत श्री कुबेर यंत्र पूजन विधिवत पूजन करून स्थापित केलेले असावे. श्री विष्णू सहस्त्रनाम पाठ, गीतेचा 15वा अध्याय, श्री व्यंकटेश स्तोत्र याचे वाचन 1 माळ श्री विष्णू गायत्री मंत्र करावा. टीप: प्रदोष काळातच सत्यनारायण पूजन करणे. इतर सेवा पुण्यकाळातच करावे. घरातील सर्व सदस्यांनी मिळून वेळेप्रमाणे दिलेल्या सेवेपैकी थोडी थोडी सेवा वाटून केली तरी चालते. सत्यनारायण पूजन करतानाच श्रीयंत्र व कुबेर यंत्र व रुद्रयंत्र चौरंगावर मांडावे. या सेवेने लक्ष्मी प्राप्ती, आयुरारोग्य व वास्तूत शुभता निर्माण होते. ही सेवा करणारा मनुष्य आयुष्यात कधीही कर्जबाजारी होत नाही. त्यांच्या घरी 8 प्रकारची लक्ष्मी कायम निवास करते. जरी तुम्हाला सत्यनारायण पूजा मांडणी करणे शक्य नसेल तरीही तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकात श्रीसूक्त याचे पठण करावे. एकदा करा. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढे वेळ तुम्ही करू शकता. कारण आज केलेली सेवा कायमस्वरूपी फलदायी असते. त्यामुळे आलेल्या संधीचं सोनं करा आणि सेवा करा. प्रत्येक दिवसाचं असं एक वेगळं महत्त्व असतं. केलेली सेवा आपली कधीच वाया जात नाही. ज्यावेळेस आपल्या वेळ येते त्यावेळेस त्या सेवेचं फळ आपल्याला मिळत राहतं. तर ही होती थोडीशी माहिती. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.